ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट इंटिग्रेशन, जे काय तुम्ही इंटिग्रेशनचा अभ्यास केला ना ते ऍप्लिकेशन करायचं. प्रॉपर्टी नंबर 1 पहा, जास्त वेळ घेत नाही मी आता, वेळ कमी आहे आपल्याकडे है ना. प्रॉपर्टी नंबर 1 पहिले थ्योरीचा अभ्यास करून घ्या, त्याच्यानंतर आपण न्यूमेरिकल कडे जाऊ. क्लियर आहे? नोटबुक काढा. एरिया अंडर द कर्व, area under the curve. Okay, so हे बघा area shaded in the figure the bounded by the curve. याच्यामध्ये जर कुठलाही कर्व असेल लाईक दिस, ओके, सो या कर्वेचर मध्ये अशी एक टाइपची गेलेली कर्व आहे ना, आणि याच्या खाली किती एरिया बाउंड होतो, जसं की हा एकूण तरीपर्यंत एरिया किती असणार असं मी तुम्हाला विचारतो. आता परफेक्ट रेक्टँगल किंवा स्क्वेअर किंवा ट्रेपेझॉइड वगैरे आहे असं काही, याचं काही वेगळा शेप आहे. मग यांचा एरिया जो असतो ना तो एरिया आपण कशाने काढतो, डेफिनाइट इंटिग्रेशनने सॉल्व्ह करतो. अशा टाइपचे एरिया म्हणजे कुठल्याही सेगमेंटचा एरिया आपल्याला काढता येतो, ते कर्वेचर असो का कसे असो, कळलं का. मग शेतांचे जे एरिया काढले शेत वगैरे असतात किंवा प्लॉट असतात ते प्रत्येक ठिकाणी कर्वेचर थोडी असतो, म्हणजे रेक्टँगल स्क्वेअर थोडी असतात, ते असे असतात ते कर्वेचर वगैरे. मग त्यांची एरिया आपण कशी काढतो, कसे काढतो इंटिग्रेशन, कळलं का. आता इंटिग्रेशन मध्ये बघा, जर मला या अशा टाइपच्या सरफेसचा एरिया घ्यायचा असेल तर याची जी लिमिट आहे त्या कुठून कुठपर्यंत झाली बा, हे जे फंक्शन असेल y fx असणार. fx म्हणजे काय, एक x चं फंक्शन असणार आणि या लाईनचं एक इक्वेशन असेल y समथिंग वॉटर. मग ती स्ट्रेट लाईन असेल तर y mx c येते, ते जर का पॅराबोला असेल तर y2 4ax येतो है ना. इलिप्स असेल तर ते x2 a2 y2 b2 1 येतं है ना. प्रत्येक टाइपची इक्वेशन असणार आहे. सायनोसॉइडल वेव्ह असेल तर y x sin of omega t येतं है ना, ते सायनोसॉइडल वेव्हचे इक्वेशन. अशी बऱ्याच टाइपची इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतात. मग मुद्दा होता येईल की याचे तुम्ही लिमिट इंटरवल कसे काढणार. तर याच्यामध्ये जर आपल्याला याचा एरिया काढायचा, एरिया फाइंड करायचे, तर काय करावं लागतं, कोणत्या ऍक्सिस मध्ये व्हेरिएशन जास्त भेटतंय, म्हणजे कोणत्या ऍक्सिसच्या रिगार्डिंग काढायचं आपल्याला, एक्स ऍक्सिसच्या रिगार्डिंग. सो इथं समजा a आहे हा b आहे, a पासून b पर्यंत तो व्हॅल्यू होतो, बरोबर ना. a पासून b पर्यंत व्हॅल्यू होतो, म्हणजे इंटिग्रेशन मध्ये तुमचं a to b येणार, f of x dx करा. म्हणजे याला काय करणार तुम्ही, इंटिग्रेशन ऑफ a to b म्हणजे a पासून b पर्यंत f of x म्हणजे हे फंक्शन जे काय असेल ते त्याचं इंटिग्रेशन घ्या विथ रिस्पेक्ट टू लिमिट a to b. हे तुम्हाला काय भेटणार, एरिया भेटणार. कळलं का. x ऍक्सिस वरची रीडिंग कुठून कुठपर्यंत चाललोय ते तुमच्या अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट असतं. आपण x ऍक्सिसच्या रिगार्डिंग असं घेतो, सुद्धा x ऍक्सिसचं झालं. जर y ऍक्सिसच्या रिगार्डिंग घेतलं तर y ऍक्सिसची लिमिट घ्यायची, जे तुला यावं लागतं तसं, x a to b म्हणजे x a to x b पर्यंतचा रिजन, कळलं का. तसं याच्यामध्ये काय करणार आपण, विथ रिस्पेक्ट टू y जर असेल तर सपोज एरिया अंडर द कर्व. आता हीच अशीच टाइपची कर्वेचर असेल, हा x ऍक्सिस हा y ऍक्सिस आहे, एक अशा टाइपची कर्व, ओके. तर याची आणि किती एरिया बाउंड करणार, तर हे एवढा एरिया बाउंड करत नाही y ऍक्सिस सोबत, कळलं का. तर याचं a आणि b त्या हिशोबाने ठरतात. हे c to d असतं, म्हणजे कसं खालून वरती. हे व्हॅल्यू समजा इथं c आहे, c पासून b पर्यंत जाणार आहे d पर्यंत. तुम्ही याला a म्हणू शकता, काय कॉन्स्टंट येते ते, मग नाव वेगळं y ऍक्सिस सोबत म्हणून वेगळं येते. बाकी कॉन्सेप्ट कोणते, अप्पर लोअर लिमिट टू अप्पर लिमिट, याचं इक्वेशन असेल y fx. मग कॉन्सेप्ट सेम झाला. इंटिग्रेशन ऑफ जर एरिया पाहिजे असेल तुम्हाला, इंटिग्रेशन ऑफ c to d घ्यावं लागेल. c कोणावरचा y ऍक्सिस होता, बरोबर. इथं f of x येणार आणि dx येणार, कळलं का. हे त्याचं इंटिग्रेशन घेऊन टाका तुम्ही. आता हे f of x आपण म्हटलं म्हणजे f of x, आणि फंक्शन f of x म्हटलं इथं g of x म्हणतात, दुसरं फंक्शन g of x म्हणतात. फंक्शनचा फरक आहे, काही फरक नाही. फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या. एरिया निघतो डिफरंट इंटिग्रेशन कसा निघतो ते सांगतो मी तुम्हाला. हे कळलं का एवढं. हा, आता क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर 1. त्याच्यावर तुम्हाला या पॅटर्न वरचा क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळेल. क्वेश्चन नंबर 1 पहा, फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व y x square, the y axis, the x axis and x 3. हे बघा,
हे कर्व y जे y इक्वल टू x स्क्वेअर ची. आता तुम्हाला हे तुमचे जॉमेट्रिकल नॉलेज असल्याशिवाय तुम्हाला समजत नाही. मी तुम्हाला सांगितलं होतं पॅराबोला इक्वेशन घेऊन या. हे पॅराबोलाचं इक्वेशन आहे. पॅराबोलाचं इक्वेशन आहे ना. हे स्क्वेअर ची टर्म कोणामध्ये असते? पॅराबोला मध्ये असते. y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax. नाहीतर मग y स्क्वेअर इज इक्वल टू -4ax. लवकर चला दे. y स्क्वेअर इज इक्वल टू -4ax, y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax किंवा x स्क्वेअर इज इक्वल टू 4ax किंवा मग x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay -4ay. समजलं का? हे सगळे पॅराबोलाचे इक्वेशन आहेत. ऍज पर कंडिशन हे इक्वेशन जे असतं हे पॅराबोलाचं हे कसं असतं ते बेसिकच घेऊन टाकतो. इथं इथं जातं त्याला जास्त घेऊया तिकडं. इकडे बघा. स्ट्रेट लाईन जर असेल, एक स्ट्रेट लाईन जर असेल तर स्ट्रेट लाईनचे इक्वेशन जनरली तुम्ही काय म्हणतात बेसिक सांगतो या चॅप्टरसाठी ना फंडामेंटल तुम्हाला माहिती असलं पाहिजे. लिहून घ्या कुठेतरी गरजेचं आहे. ओके. स्ट्रेट लाईनचं इक्वेशन असतं ax + by + c = 0 किंवा और मध्ये लाईन असू शकते y mh + c. कळलं का? याच्यामध्ये m म्हणजे स्लोप असतो, c म्हणजे y इंटरसेप्ट असतो आणि y म्हणजे y आणि x त्याच्या लाईनचे कोऑर्डिनेट्स असतात. कळलं का? आता हे इक्वेशन म्हणजे डायरेक्टली मी प्रॅक्टिकल केस मध्ये सांगतो. दॅट इज एखादी एक्झाम्पल घेऊन जसं की 2x + 3y + 3 = 0 हे या टाइपचे इक्वेशन आहे. ही पण एक लाईन रिप्रेझेंट करेल. याचं टाइपचे इक्वेशन काय रिप्रेझेंट करतात? लाईन रिप्रेझेंट करतात. याला ड्रॉ कसं करतात पेपरवरती तुम्हाला माहिती आहे. ते टेबल तयार करतो तुम्ही x आणि y काढून दाखवून झालेलं आहे ग्राफिकल. हे पण एक लाईनचं इक्वेशन आहे. अशा टाइपचं असेल y = 3x + 4. सेमच इक्वेशन आहे फक्त हा y इकडे घेतला की हे बदलतं. कळलं का? हे लाईनचे इक्वेशन असतात. लाईनचे अजून काही प्रकार आहेत पहा. जसं की मी तुम्हाला म्हणतोय की x = 4 लाईन आहे म्हणजे याचा अर्थ काय? ही कशी असणार? y ऍक्सिस ला पॅरलल असणार. हे फक्त एकच ऍक्सिस जर असेल त्याच्यामध्ये ही लाईन असते. कळलं का? वन ऍक्सिस इक्वेशन असेल आणि ते पण लिनियर इक्वेशन असेल म्हणजे क्वाड्रॅटिक नाही लिनियर इक्वेशन तर ती लाईनच असते. इकडे लक्ष द्या. हे तुमच्या 7वी 8वीचं बेसिक सांगतोय मी. कळलं तर चॅप्टर कळ. वन व्हेरिएबल इक्वेशन लिनियर वन व्हेरिएबल इक्वेशन हे लाईनचंच इक्वेशन असतं. ते जो ऍक्सिस असतो त्या ऍक्सिसला त्याच्या दुसऱ्या ऍक्सिसला ती पॅरलल असते. आणि हे इक्वेशन हे लाईन कशी जाणार ऍक्च्युअली x ऍक्सिस वरती जिथं 4 आहे ना त्या 4 मधून ती y ला अशी पॅरलल जाते. कळलं का? x ऍक्सिस वरती 4 मधून y ला पॅरलल काढायची. त्याचं मीनिंग हे झालं. जर मी असं म्हटलो की y = -2 ची लाईन आहे म्हणण्याचा अर्थ काय? y ऍक्सिस वरती -2 शोधायचं आहे तर समजा तर -2 मधून x ला ती पॅरलल जाते असं. ही y = -2 ची लाईन आहे आणि ही x = 4 ची लाईन आहे. कळलं का? झालेलं आहे ना 7वी 8वी? हां. तर हे फंडामेंटल तुम्हाला कळणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला क्वेश्चनची डायग्राम काढता येत नाही तोपर्यंत काहीच जमत नाही. कळलं का? सो लाईनचे इक्वेशन समजले पाहिजे. लाईन्स पॅरलल असतात. कोणत्या ऍक्सिसला त्याचे इक्वेशन कसे येतात तेवढं तुमच्याकडे बेसिक असलं पाहिजे. आफ्टर दॅट तुम्हाला बाकी काही नाही. सर्कलचं इक्वेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे. सर्कलचं इक्वेशन काय असतं? मागच्या वर्षी शिकवलेलं आहे सर्कल पूर्ण. सर्कलची रेडियस सपोज r असणार तर याचा जर हे सेंटर ओरिजिनला असतील सेंटर कुठे असतील म्हणजे 0 0 असतील दॅट टाइम त्याचं सर्कल येतं x² + y² = r². आठवलं का इक्वेशन? x² + y² = r². हे सर्कलचं इक्वेशन आहे. कोणचं सर्कल? ज्याचा सेंटर ओरिजिनला आहे 0 0 ला. जर हा सेंटर मी शिफ्ट केला म्हणजे x आणि y ऍक्सिस इकडे आणि माझा सर्कल इकडे आला. कळलं का? त्याचा ओरिजिन हा 0 0 ला गेला. आता हा h आणि k म्हटला जातो. त्याचा ओरिजिन आता सध्याला काय आहे? h आणि k म्हणजे h आणि k कोऑर्डिनेट आहे. मग त्यावेळेस या सर्कल मध्ये फक्त काय फरक पडतो? तर हे x - h करायचं x कोऑर्डिनेटचा स्क्वेअर प्लस y - k करायचं त्याचा स्क्वेअर = r². हे सेंटर ओरिजिन नसतानाचं इक्वेशन. हे सेंटर ओरिजिन असतानाचं इक्वेशन. कळलं का? हे इक्वेशन तुम्हाला गरजेचे आहे. हे शिकवलेलं आहे 11th मध्ये. ओके. आता लक्षात ठेवून घ्या. सर्कलचं एवढं लक्षात राहिलं तरी चालेल. ओके. त्यानंतर डिफिकल्ट लेवल वाढत नाही जास्त. एक बेसिक लेवल पर्यंत डिफिकल्ट लेवल असते फाउंडेशनची आणि त्याच्यानंतर मग इंटिग्रेशनचा पार्ट असेल.
त्यानंतर सर्कल झाल्यानंतर सपोज तुम्हाला नवीन गोष्ट जी असते ती पॅराबोला है ना. पॅराबोला काय असतो की अशा टाइपचे शेप असतात है ना. आठवले का. म्हणजे प्रत्येक साईडचा एक पॅराबोला आहे. लेफ्टला राईटला इकडे प्रत्येकाचे इक्वेशन येतील बघ. या साईडच्या पॅराबोलाचा बेसिक इक्वेशन असतो तो ज्या ऍक्सिसला सिमेट्रिक असतो म्हणजे हा ऍक्सिस तर त्याचं इक्वेशन असतो. वाटल्यास एक खट्टा नाही सांगत डायग्राम नाही सांगतो. हा एक्स आणि वाय ऍक्सिस असेल हा असा पॅराबोला असेल. हा एक्स ऍक्सिसला आहे ना मध्ये तर हे y स्क्वेअर इज इक्वल टू 4ax येतं. ax का कारण x ऍक्सिसचा सिमेट्रिक ऍक्सिस असणार आणि तो पॉझिटिव्ह x ऍक्सिस कडे म्हणून तो पॉझिटिव्ह 4ax आहे. कळलं का. y स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअरची टर्म आली प्रत्येक इक्वेशन आलं म्हणजे ते पॅराबोलिक इक्वेशनच असतं. कळलं का. याच्यामध्ये लिनियर इक्वेशन होतं बघा. लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन. क्वाड्रेटिक म्हणजे पॅराबोला. कळतंय ना. त्याच्यानंतर दुसरा टाइपचा पॅराबोला कसा असू शकतो हा निगेटिव्ह वाला असू शकतो का असा. त्याचं इक्वेशन पहा. हा सेंटरचा ऍक्सिस तोच आहे म्हणजे y स्क्वेअरच राहील. हा -4ax येईल. कळलं का. मायनस का आला कारण तो निगेटिव्ह ऍक्सिस कडे. x ऍक्सिस त्याचा सिमेट्रिक ऍक्सिस आहे सो y स्क्वेअर x इथं असतो. शिकवलेलं आहे मागच्या वर्षी. अप्पर पॅराबोलाचं कसं राहील. हा पॅराबोलाचं इक्वेशन आता x स्क्वेअर इज इक्वल टू 4ay येतं. y त्याचा सिमेट्रिक ऍक्सिस आहे तर x स्क्वेअर इकडे घ्यायचा. कळलं का. ज्या पॅराबोलाचा विषय याचा सिक्वेन्स असतो हा येतो x स्क्वेअर -4ay. कळलं का. x स्क्वेअर -4ay खाली बघ मायनस निगेटिव्ह y. हे चारही पॅराबोलाचे इक्वेशन चारही प्रकारचे पॅराबोला कळले पाहिजे. पुढचा पार्ट आहे इलिप्स. इलिप्स मध्ये काही जास्त व्हेरिएशन नाहीये. इलिप्स मध्ये सिंपल आहे. इलिप्स अशा टाइपचा असतो पार्ट. वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल. आता वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल फक्त त्या सेमी मेजर ऍक्सिस वरती ठरतो. सेमी मेजर ऍक्सिस आणि सेमी मायनर ऍक्सिस तो ए का बी त्याच्यानुसार ते वर्टिकल आणि हॉरिझॉन्टलची इलिप्स ठरणार. कळलं का. पण इक्वेशन मध्ये काही थोडासा फरक पडतो. याचं इक्वेशन जे असतं या सेमी मेजर ऍक्सिसला आपण म्हणतो ए आणि या सेमी मायनर ऍक्सिसला आपण म्हणतो बी. काय ते सेमी मेजर ऍक्सिस सेमी मायनर ऍक्सिस. मेजर ऍक्सिसचा हाफ म्हणजे सेमी. मायनर ऍक्सिसचा हाफ म्हणजे सेमी. कळलं का. सेमी मेजर ऍक्सिस म्हणजे ए सेमी मायनर ऍक्सिस म्हणजे बी. याचं इक्वेशन असतं x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर प्लस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. कळलं का. अशा टाइपचं जर इक्वेशन मिळालं तुम्हाला जर कोणी सांगितलं की असं इक्वेशन दिलंय तर तुम्हाला काय करावं लागेल. इलिप्स काढावं लागेल. a म्हणजे एवढी रेडियस त्याची आणि b म्हणजे ही एवढी रेडियस आणि तो सर्कल काढायचं. कळलं का. 11 ला असते. त्यानंतर हायपरबोला उरतो. हायपरबोलाचं इक्वेशन असंच आहे फक्त तो इन्फायनाइट पर्यंत जात असतो म्हणजे त्याची डायग्राम तुम्ही इन शॉर्ट काढू शकता. असा वरती असा खाली इकडनं जाऊन तो असा येणार आहे असं त्याचं मीनिंग असतं. कळलं का. इन्फिनिटी पर्यंत त्याला काय म्हणतात. हा असा जाऊन असा रिटर्न होऊन असा येतो म्हणून इन्फिनिटी. त्याचा कुठं जाणार इन्फिनिटी कारण दोन आउट ऑफ टर्मिनल ना कसं काय भेटतील एकमेकाला. सो इन्फिनिटी टर्मिनल असतात हायपरबोला. त्याला तुम्ही असं म्हणू शकता x स्क्वेअर अपॉन a स्क्वेअर मायनस y स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 1. मायनस टाका बनवलं. इलिप्सचा त्याला तो एक पॉइंट आपला इन्फिनिटी पर्यंत गेलेला इलिप्सचा. कळलं का. हे समजलं काय एवढं तुम्हाला. लाईन पॅरलल लाईन्स सर्कल पॅराबोला इलिप्स हे बघ एवढं सगळं लिहून घ्या पाहिजे. फंडामेंटल एवढं तुमच्याकडे असल्याशिवाय तुम्हाला चॅप्टर करणार नाही. झालं का. लिहा वाटतं मग.
सुरू करायचं. एवढा फंडामेंटल असेल त्या चॅप्टरमध्ये काही अडचण येत नाही. जेवढा आता आहे माझ्या माहिती याच्या पलीकडे काही अजून लागत नाही. लागलं तर सांगेल. ओके, क्वेश्चन आहे पहिला. तुम्हाला सॉल्व क्वेश्चन दिलेला आहे. फाइंड द एरिया बाउंडेड बाय. डायग्राम देत नाही क्वेश्चन मध्ये, कळलं का? डायग्राम देणार नाही. डायग्राम काढावी लागेल, मग तेवढं शिकवलं. तर म्हणणार तिथे डायग्राम दिली बघा प्रश्न आहे. तर पाय त्यांनी काय म्हटले, फाइंड द एरिया बाउंडेड बाय. पेज नंबर 179 वरचा फर्स्ट क्वेश्चन आहे पहा. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व. कुठली कर्वेचर आहे? काय दिले? फाइंड द एरिया बाउंडेड बाय. क्वेश्चन नंबर 1 आहे पहा. फाइंड द एरिया बाउंडेड बाय द कर्व. कर्व काय दिली तुम्हाला? y x². देन कोणाकोणाच्या मधला? द y एक्सिस x एक्सिस and x = 3 यांच्या मधला बाउंडेड एरिया काढायचा. क्वेश्चन रीड करा, तुमच्याकडे बुक आहे. मी मग तसं फक्त इथे लिहिलंय. ओके, काय म्हटलं त्यांनी? एक कर्वेचर आहे, एक कर्व आहे जी आहे y x². त्या कर्वच्या y एक्सिसच्या आणि x एक्सिसच्या आणि x 3 या सर्वांनी बाउंडेड केलेला एरिया किती असेल ते सांगा. कळलं का? या सर्वांनी बाउंडेड केलेला एरिया. हे y² असं आलं म्हणजे मी काय सांगितलं तुम्हाला? कोणता शेप आहे? पॅराबोला आहे ना. आताच तर सांगितलं ना, x² वगैरे y² ची टर्म दिसली तिथे काय असते? पॅराबोला असतो तो. हा पॅराबोलाचं इक्वेशन y x² नसतं. या साइड x² 4ay. बरोबर ना? त्या हिशोबाने इथं हा y इकडे पाहिजे होता, मग याला इकडे देऊन घेऊ का? हे असं झालंय समजा. मग कळलं का? मग या 4ay ची किंमत किती असणार? 1. दिसत नाही ना तिथं कोणी? इथं कोणी दिसतंय का? म्हणजे 4ay म्हणजे 1 आहे. कळलं? आता इतकं डिटेल मध्ये पॅराबोला प्लॉट करायची गरज नाहीये. फक्त एवढं कळणं गरजेचं आहे की तो पॅराबोला आहे. कळलं का? याचा कुठल्या टाइपचा पॅराबोला आहे? याचा सिमेट्रिक एक्सिस कोण आहे? y. सो हा पॅराबोला कसा दिसेल? मग कसा दिसेल? वर्टिकल ना. असा होता ना तो शेप. y एक्सिस x² जर असेल तर हा इथला जो एक्सिस असतो ना समोरचा, त्या एक्सिसला जो सिमेट्रिक असतो, पॉझिटिव्ह आहे म्हणून पॉझिटिव्ह. कळलं का? निगेटिव्ह असला असता खाली घेतला असता. चारही शेप दाखवले मी आता तुम्हाला. हे इक्वेशन चेक करा. सो हे या टाइपचा पॅराबोला आहे. त्याचं इक्वेशन काय आहे? मग x² y. आता हे ऍक्च्युअली y आपल्याला घ्यायचं असतं कधी पण आपण डेरिव्हेटिव्हचं इंटिग्रेशन जे घेत असतो ते विथ रिस्पेक्ट टू x घेत असतो. म्हणजे ऍक्च्युअली हे y चे इक्वेशन आहे आपल्यासाठी. बरोबर ना? इंटिग्रेशन घेताना तुम्ही कसं घेता? y हे इन टर्म्स ऑफ x. आपण y ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार ना. y आपल्यासाठी महत्त्वाचा ना की x. समजा इन टर्म्स ऑफ x जरी असेल तरी त्याला y ची व्हॅल्यू काढून मग टाकावं लागतं. कळलं का? इथे आहे ती दिलेली y ची व्हॅल्यू म्हणजे डोकं चालवायची गरज नाही. त्यानंतर त्यांनी काय सांगितलं? y एक्सिस म्हणजे हा एक y एक्सिस आहे, म्हणजे ही लाईन. x एक्सिस म्हणजे ही लाईन. बरोबर ना? आणि तिसरी लाईन x 3. काय सांगितलं तुम्ही असं इक्वेशन आलं तर x जिथं 3 असेल 1 2 3 असं है ना, तिथून x 3 म्हणजे डायरेक्ट एक स्ट्रेट लाईन असते जी पॅरलल असते y ला. कारण त्याच्यावर y एक्सिस नाहीये. जो एक्सिस नसतो त्याला ती पॅरलल असते त्या पॉइंट वर. कळलं का? शिकवलं ते? हां. मग या तिघांनी बाउंडेड केलेला एरिया कुठला? हा एवढा ना. तिघ तयार करतात त्याला. हे पहा, हा या लाईनच्या खाली आहे, x एक्सिसच्या वर आहे, y एक्सिसच्या इकडे आहे आणि या लाईनच्या इकडे आहे. नाही कळलं? समजलं का? हा वरचा जरी एरिया घेतला तर हा याच्या वरती जाणार आहे, म्हणजे ही लाईन सॅटिस्फाय झालं नाही. बाकी ज्याची तर तो त्या लाईनच्या वरती नाही पाहिजे. त्याने काय सांगितलं? याचा आणि याचा या सर्वांची कंडिशन सॅटिस्फाय करणार आहे. मग ते सगळ्यांनी दाबलं जातं. यांनी इकडे दाबलं, यांनी इकडे दाबलं, यांनी इकडे दाबलं, यांनी इकडे दाबलं. कळतंय? तो एरिया तुम्हाला मिळतो. आता या एरिया याचा तुम्हाला एरिया पाहिजे एवढ्या शेपचा. मग तो एरिया कसा काढणार? मी आता सांगितलं तुम्हाला इंटिग्रेशन मध्ये. हे कुठून कुठपर्यंत लांब आहे? हा एरिया अंडर द कर्व. या कर्वच्या खालचा एरिया आहे ना, हा x एक्सिस वरती 0 to 3 पर्यंत. नाही कळलं का?
कर्वच्या खालचाच एरिया आहे ना 0 पासून 3 पर्यंत, म्हणजे लिमिट काय येणार इथं असणार आहे 0 to 3. कळलं का? एरिया काय ना 0 to 3, कारण 0 पासून 3 पर्यंतचा येतो. ओके. आणि इक्वेशन कोणाचं येते ते कोणाच्या खालचा एरिया येतो कर्वेचरच्या, म्हणजे इथं y ची व्हॅल्यू काय ना ते y dx असतं. y ची व्हॅल्यू काय आहे तुझी काय x स्क्वेअर dx काढायचं. नाही समजलं? हा बस y ची व्हॅल्यू टाकायची. मग काय येईल आन्सर x स्क्वेअर dx चं इंटिग्रेशन काय येतं x क्यूब अपॉन क्यूब dx. बरोबर ना? आणि इथं 3 लिमिट आणि अप्पर लिमिट कळतंय काय? आता हे कसं काढलं x रेस टू n ने काढला, तर तेवढं तर समजलं पाहिजे. मग आता ही व्हॅल्यू इथं टाकतो, ही व्हॅल्यू इथं टाकतो, म्हणजे काय भेटेल अप्पर लिमिट टाकलं तर 3 चा क्यूब डिवाइड बाय 3 मायनस 0 चा क्यूब डिवाइड बाय 0. बरोबर ना? अप्पर लिमिट लोअर लिमिट सबस्टिट्यूट केलं काय मिळणार एरिया इज इक्वल टू 3 चा क्यूब 9 बाय 3 27 बाय 3 ना, म्हणजे मायनस 0. सो याचा आन्सर काय भेटणार 9 मायनस 0 म्हणजे 9 हा एरिया. त्याला मीटर स्क्वेअर वगैरे काहीतरी मारायचं स्क्वेअर रूट. कळलं का? स्क्वेअर रूट कशासाठी ते आपल्याला युनिट माहित नाही, तो मीटर आहे सेंटीमीटर आहे काय आहे डोंट नो अबाउट इट. सो स्क्वेअर रूट म्हणा प्रत्येक एरियाला स्क्वेअर युनिट म्हणायचं, म्हणजे जे काही युनिट असेल त्याला स्क्वेअर असं तुम्ही लिहू. कळलं का? हे याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हे नाही की हे सॉल्व्ह कसं केलं तुम्ही, हे तर जमाना झाला आहे ना. महत्त्वाची गोष्ट ही आहे की याच्यापासून हे तयार दिसतं. कळलं का? याला बुद्धी लागते. आणि याच्यापासून हा एरिया कसा काढणार, म्हणजे ही कोणचं लिमिट घ्यायचं याला डोकं. कळलं का? आता प्रॅक्टिस नाही येईल थोडंसं दोन धीरे. पहिली प्रॉपर्टी ही म्हणजे पहिला पॅटर्न हा फर्स्ट पॅटर्न. सेकंड पॅटर्न कडे जाऊ. आता पॅटर्न आणि एक्झाम्पल असं घेतोय मी, एक पॅटर्न एक एक्झाम्पल, पॅटर्न एक्झाम्पल, म्हणजे ते कळेल काय चाललंय. आणि मग एक्सरसाइजचे क्वेश्चन सॉल्व्ह करू, म्हणजे सॉल्व्ह क्वेश्चन म्हणजे प्रत्येक पॅटर्नचे 2-3 क्वेश्चन करू. एक्सरसाइज तुम्ही करा. झालं का? तुमच्या बुक मध्ये पण यायचं असेल, वेगळं नाही. नेक्स्ट पॅटर्न बघा. नेक्स्ट पॅटर्न इम्पॉर्टंट आहे, 3 मार्क्ससाठी 2 मार्क्स होतं जास्तीत जास्त, त्याची लेवल 2 मार्क्सची. हा नेक्स्ट पॅटर्न 3 मार्क्ससाठी येऊ शकतो, 3 ला पण नाही ऍक्च्युअली 2 चीच आहे, पण ठीक. पॅटर्न नंबर सेकंड. हा कर्वेचर पाहिजे एक्स आणि वाय ऍक्सिस असतील. हा एक्स ऍक्सिस आहे, कन्सेप्ट समजून घ्या मग सगळं कळेल. वाय ऍक्सिस आहे. ओके. याच्यामध्ये हा ओरिजिन असेल इथं 0.0. क्लियर आहे? दोन फंक्शन्स आहेत, त्यांच्या कर्वेचर आहेत आपल्याकडे. इकडे लक्ष द्या, नंतर कळणार नाही या टॉपिक. 2 फंक्शन असतील त्यांचे कर्वेचर आहेत आपल्याकडे. एक जे फंक्शन आहे ते असं आहे, अशा टाइपचा पॅराबोला आहे, म्हणजे त्याचं y इक्वल टू आपण fx म्हणून करा. म्हणजे याचं इक्वेशन असं काही इक्वेशन आहे x स्क्वेअर इक्वल टू y, जसं ते मागच्या झालं होतं है ना, अशा टाइपचं वाटतं काय. आणि दुसऱ्या टाइपचं एक फंक्शन म्हणजे 2 कर्व आहेत ना. आता एका डायग्राम मध्ये कितीतरी कर्व निघू शकतात. तुम्ही एकाच ग्राफ मध्ये 4-5 लाईन प्लॉट करायची पहा, तसे एका ग्राफ मध्ये मी 2-3 पॅराबोला प्लॉट करू शकतो का? करू शकतो. लाईन आहेत त्या. तर मी एक पॅराबोला दुसरा घेतला, तो पॅराबोला अशा टाइपचा पॅराबोला. कळलं का? त्याला मी दुसरं काहीतरी म्हणतो y ऑफ g ऑफ x. हे वेगळी कर्व, हे एक वेगळी कर्व, हे एक वेगळी कर्व. 2 वेगवेगळे सेपरेट इक्वेशन दिलेली असतील. कळलं का? याचं पण इक्वेशन तुमच्याकडे असेल, याचं पण इक्वेशन तुमच्याकडे असेल, मागच्या सारखंच. फक्त मागचे 2 क्वेश्चन कंबाईन केल्यानंतर हा क्वेश्चन द्यावा. मागचे 2 क्वेश्चन कंबाईन केल्यानंतर हा क्वेश्चन द्यावा. मागे फक्त एकच इक्वेशन होतं, एकच पॅराबोला. आता 2 याचं वेगळं याचं वेगळं. आता त्यांनी विचारलं तुम्हाला की या दोन्ही कर्वनी बाउंडेड केलेला एरिया काढा. मग किती एरिया दोघांचा आहे ना, दोघांनी बाउंडेड केलेला एवढाच की नाही. कळलं का? हा जो एरिया हा काढायचा आहे म्हणून. आता नीट लक्षात घ्या, हा कसा काढणार.
तर इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला असं पर्टिक्युलरली वरचं नाही काढता येत. तुम्हाला तो एक्स ऍक्सिस सोबत किती डायरेक्ट तयार करेल, वाय ऍक्सिस सोबत किती डायरेक्ट तयार करेल ते जमतं आपल्याला तसं काढायला. खास करून एक्स ऍक्सिस सोबतच जमतं आपल्याला. आपण एक्स ऍक्सिस सोबतच काढायला पसंत करतो कारण ते सोपं जातं काढायला. मग या पॉईंट पासून तर या पॉईंट पर्यंत मी लिमिट घेतो. सपोज हे इथं आलं ए आणि इथं आलं बी. क्लियर? काही पण रिडिंग असेल समजा जसं 2 आणि 3 असू शकतं, काही पण असू शकतं. मला जर हा एरिया काढायचा असेल तर मी काय करेन, मला कसं असतं बघा, हा जो एरिया आहे ना, हा एरियाचं लॉजिक आहे. ते लॉजिक कळलं की फॉर्म्युला कळेल. सध्याला तुम्ही तुमच्या ब्रेन मधून ही कर्व विचार काढून टाका. ओके, ती वरची काढून टाका, एकच ठेवा. मग याच्या अंडरचा हा एरिया काढता येईल की तुम्हाला आता मी सांगितलं ना फॉर्म्युल्याने. हा कसा काढणार आहे एरिया? एरिया 1 याला 1 म्हणतो मी, पूर्ण 1 एरिया कळलं. एरिया 1 काय असेल, इंटिग्रेशन ऑफ a टू b आणि त्याची कर्वेचर काय आहे, हे g ऑफ x dx. नाही कळलं? इथलं जे होतं ते x च्या फॉर्म मध्ये टाकलं होतं ना, जसं x करतो मागच्या वेळेला टाकला, त्याचं इंटिग्रेशन घेतलं, आपल्याला तो एरिया मिळाला. समजलं का क्वेश्चन मागचा? काय चे डिस्कशन केलं, पेपर घ्यायचा. ओके, तर दुसरी कर्व, आता दुसऱ्या कर्वचा एरिया पण निघेल ना असा, ही अशी होती ना दुसरी कर्व, तिचा होता y इक्वल टू fx. या कर्वचे पण या दोन पॉइंटच्या मधला एरिया म्हणजे हाच एरिया येणार की एवढा असा. आता तो असा येईल पहा, तिथून वरतून खाली. कळतंय का? कळतंय का? हा वरतून खाली येणार होता पूर्ण त्या कर्वच्या. म्हणून ते हॅचिंग तुम्हाला समजलं असेल, हॅचिंग मध्ये फरक पडला है ना, राईट वन झालं ना आता. आता ही इथून इथपर्यंतचा एरिया काय असणार, हा कंप्लीट ए टू एरिया नाही ना, कंप्लीट ए टू एवढा. ए टू काय असेल, इंटिग्रेशन ऑफ ए टू बी. आणि आता ही कोणत्या कर्वेचरच्या अंडरचा एरिया हा नाही येणार समजा, हा येईल एवढा. हा कळलं का? A1 चा पूर्ण होता वरतून खाली, बरोबर ना, कारण का विचार अशी होती ना. A2 चा अशी चालली की नाही ती, मग एवढाच येईल ना खालचा, वरचा कसं काय येईल, नाही कळलं? हा, मग हे कळालं तुम्हाला की मग आता एवढ्या कर्वच्या खालचा एरिया A टू B आहे की नाही, आणि तो त्याची लाईन काय आहे, f of x. कळलं का? f of x dx म्हणजे तेवढ्याचा इंटिग्रेट एवढा एरिया निघणार, त्याला इंटिग्रेट केलं. नाही कळलं? परत सांगू? कळतंय ना? हे फॉर्म्युलेस महत्वाचे, नाहीतर कामाचं नाही ते. आता हे छोटासा इथं पटाट्टा मारून जाईल, पण पुढे जेव्हा नेक्स्ट केस मध्ये जेव्हा कॉम्बिनेशन बनतील ना, तेव्हा हे खूप लॉजिक खूप मॅटर करतं. सो मला काढायचं काय होतं, तुम्ही नीट ऑब्झर्व करा. मला काढायचं होतं हा एरिया, हा एवढा, बरोबर. मी काय करतोय बा, ह्या A1 मध्ये हा कंप्लीट यायचा, एवढा कंप्लीट यायचा ना, एवढा A1 मध्ये हा कंप्लीट वरचा यायचा. मी A1 मध्ये हा खालचा A2 जर मायनस केला तर हा मिळेल की नाही, एवढा मिळेल की नाही. कोणाचा कोणाला मायनस केल्यानंतर हा कंप्लीट A1 मध्ये A2 मायनस केला की वरचं सेक्शन भेटेल ना, कारण हा तुकडा निघून जाईल खालचा. तर फॉर्म्युला तुम्हाला असा भेटतो बा, जर तुम्हाला कंप्लीट एरिया पाहिजे असेल तर मॉड करा, कारण ते आन्सर प्लस आलं पाहिजे. एरिया स्केलर क्वांटिटी आहे, ते वेक्टर नाही. सो कोणाला कोणाला मायनस करणार, A1 मधनं A2 मायनस करणार, म्हणजे ह्या मोठ्या अशी झालेली कर्वच्या एरियामधनं अशा गेलेल्या कर्वचा एरिया मायनस करणार. नाही कळलं? मग हे A1 मायनस A2 म्हणून. कळलं का? हे जमलं की होईल. आता आपल्याला फॉर्म्युलेट करणं काही मोठी गोष्ट नाही. आपण याचा एरिया काढून घेऊ. ओके, मग याचा एरिया काढून घेऊ आणि त्याची मायनस करू, आपल्याला एरिया मिळेल. कळलं का? मग हे तुमच्या मागच्या सम सारखे दोन सम झाले, दोघांचं कॉम्बिनेशन. हे लिहून घ्या. ते कंडिशन वरती कुठला पॅराबोला यूज करणार तुम्ही, कुठला काय यूज करणार. पॅराबोलाचे 4 प्रकार आहेत ना. ते पॅराबोला का पॅराबोला वाटत नाही, आहे ना पॅराबोला असं काय मग कसं तो जॉईंट व्हायला पाहिजे तसं कुठं जॉईंट होतं, जॉईंट बरोबर आहे. तो पॅराबोला असं असतं ना, पॅराबोला हा कोण असा वाटीच असते ती. आता प्रत्येक वेळी हा व्हर्टेक्स ओरिजिनलाच कशाला पाहिजे बरं,
व्हर्टेक्स ओरिजिनला होता म्हणून तसा दिसतो तो. आता हा असा दिसतो, व्हर्टेक्स इथे आहे, चेंज झाला ना व्हर्टेक्स, मग पॅराबोला जाईल तो. नाही कळालं? हा चला लिहून घ्या पटकन. ते बुक मध्ये थोडंसं वेगळं झालंय ना, त्याने खालच्या याला एफ ऑफ एक्स पकडले, वरच्या याला जी ऑफ एक्स पकडले, म्हणून त्याचा फॉर्म्युला एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स आला. कळलं का? आपण कन्सिडरेशन करताना जे फंक्शन पकडलंय ना ते वरच्याला एफ ऑफ एक्स पकडले, खालच्याला जी ऑफ एक्स पकडले, म्हणून आपला फॉर्म्युला उलटा दिसतो. कळलं का? असं काही नाही, बरोबर आहे, ते कॉन्सेप्ट समजून घ्या, रट्टा मारू नका, रट्टा मारला देणार नाही. झालं का मग तुमचा मॅटर? हा येऊ कसा? या पॅटर्न वर बरेच क्वेश्चन विचारले जातात. हा सेकंड पॅटर्न आहे तुमचा आणि हा सर्वात महत्त्वाचा पॅटर्न आहे. कळलं का? हे असं लॉजिक लावून इक्वेशन प्लॉट करून लॉजिक लावून एरियाला सबट्रॅक्ट वगैरे करून एरिया काढायचा. आता इथून आपले एवढे दोन पॅटर्न आहेत या पूर्ण चॅप्टर मध्ये, दोन फॉर्म्युले, दोनच कॉन्सेप्ट. पूर्ण चॅप्टर याच्या मध्ये फिरतो. थेरी संपली चॅप्टरची. बरोबर कसं? गेट आउट आहे थेरी मध्ये? थेरी मध्ये गेट आउट आहे का? हां. क्वेश्चन नंबर 5 सॉल्व क्वेश्चन नंबर 180. Find the area of region bounded by the curve y square is equal to 9x, x square is equal to 9y. पहिला हा क्वेश्चन आहे हा. सेम क्वेश्चन आहे. फर्स्ट क्वेश्चन. आता याच्यात डिफिकल्टी लेवल वाढला आहे तुमची. थोडंसं तुम्हाला ज्योमेट्रिकल नॉलेज असलं पाहिजे. क्वेश्चन नंबर 1 पहा. फाइंड द एरिया ऑफ रिजन बाउंडेड बाय दी. फाइंड करायचं एरियाला फाइंड करायचंय. कोणाच्या बाउंडेड करतो तो कर्व्हला बाउंडेड करतो. कर्व दिलेले तुम्हाला y² 9x and x² 9y. कुठल्या टाइपच्या कर्व येत्या? कुठल्या टाइपच्या कर्व येत्या? पॅराबोला आहे ना, स्क्वेअर सांगितलं नाही का? स्क्वेअर दिसतं म्हणजे पॅराबोला यायचं है ना. याचा बेसिक इक्वेशन काय असलं पाहिजे? y² 4ax. बरोबर ना? x ची व्हॅल्यू नाही म्हणजे 4a ची किंमत किती आहे? 9 असं त्याचा अर्थ आहे. कळलं का? आणि याची किंमत x² 4ay म्हणजे 4a ची किंमत किती आहे? 9. ओके. हां आता नीट लक्षात ठेवा. आता ही आपल्याला एवढं डिटेल मध्ये काही गरज नसते, फक्त समजलं पाहिजे की पॅराबोला आहे. ओके. आणि तो कसा पॅराबोला असेल आता आम्हाला सांगा. y² 4x म्हणजे हा कसा टाइपचा पॅराबोला असेल? हा x ऍक्सिसला असेल का, y ऍक्सिसला असेल का, लेफ्टला असेल का, राईटला असेल का, वरती असेल का, खाली असेल? वरती. वरच्या बाजूला असेल का खालच्या बाजूला असेल का, लेफ्टला असेल का, राईटला असेल? हा अरे किती वेळा सांगितलं तुम्हाला, ह्या ऍक्सिसचा सिमेट्रिक ऍक्सिस असतो इथला. ते विदाउट स्क्वेअरची टर्म सिमेट्रिक ऍक्सिस. सिमेट्रिकचा अर्थ करतो का त्याच्या अराउंड तो असतो. म्हणजे हा पॅराबोला असा असेल इकडे प्लस x आहे ना तो. हा पॅराबोलाचं इक्वेशन हे आहे y² 9x. ह्या पॅराबोला आहे तो. कळलं का? x² ची टर्म y² ची टर्म कामाची नाहीये. स्क्वेअर ची टर्म कामाची नाहीये. ही टर्म कामाची. ही सांगते की हा पॅराबोला कुठं असणार? पॉझिटिव्ह x ऍक्सिसला ना, पॉझिटिव्ह ऍक्सिसला काढायचा. कळलं का? इथं y किती हा कुठं असेल? पॉझिटिव्ह y म्हणजे कुठं? हा वरना असा
समजतंय का? हा, ते एवढं तर बेसिक नॉलेज असलं पाहिजे बाळांनो, इतकं शिकवू असं येते. हे कळलं पाहिजे की पॅराबोला आहेत आणि हे हा एक्स ऍक्सिस आणि हे वाय ऍक्सिस ठरवतो की तो कसा दिसेल. कळलं का? हा वाय ऍक्सिस आणि हा एक्स ऍक्सिस आहे असं येते. ओके, आता यांनी बाउंडेड केलेला एरिया म्हणजे कुठला? हा ना, समजतंय का? दोघांनी बाउंड केलेला एरिया हा आहे की नाही? आता याचं जर आपल्याला एरिया काढायचा असेल तर आपण काय करतो? आता मागे बघितलं आपण काय करतो, आपण सेम क्वेश्चन होता ना सर. आता हे व्हर्टेक्स आहे तर असं आहे, व्हर्टेक्सला कनेक्टेड आहे एवढा, म्हणजे या कॉर्नरने जो इथून इथपर्यंत बाउंड केलेला एरिया आहे एवढा है ना, हा पूर्ण एवढा, त्याच्यामधलं कलर कोड करतो. हा हे बघा, इकडे लक्ष द्या. ही जी कर्व आहे ना, हिने किती एरिया बाउंड केलेला आहे? हा एवढा एरिया बाउंड केलेला आहे. करेक्ट? पूर्ण एक्स ऍक्सिस सोबत. कळलं का? ही जी वरची कर्व आहे ना, तिने किती केलेला असेल? हा एवढा पाय इथला दिसतोय का? हा एवढा असा खालचा, आणि आपल्याला हा मधला पाहिजे की नाही? मग काय करावं लागेल? ह्या पूर्ण कर्वच्या एरियामधनं हा वरच्या कर्वचा एरिया मायनस करावा लागेल, तेव्हा तो भेटेल ना. नाही कळलं? हा, म्हणजे एवढं कळलं पाहिजे आपल्याला. आता हे मागच्या फॉर्म्युला सारखं झालं. आपल्याला काय करावं लागणार? बघ, आपण काय करू? आपण टेम्परेचर अज्युम करून घेऊ इथं काय की याच्या खालचा एरिया ओके, याचा जो एरिया येणार आहे म्हणजे या कर्वने बाउंड केलेला एरिया समजा हा एवढा, त्याला समजा आपण काय म्हणू? A1. कळलं का? मग A1 मधनं हे या कर्वने बाउंडेड केलेला एरिया काय असणार? पुन्हा A2, तो मायनस करावा लागेल ना, तेव्हा तो एरिया मिळणार. हे कळलं का? सो टोटल एरिया इज इक्वल टू A1 मायनस A2 करावा लागणार आहे म्हणून. आणि A1 म्हणजे कोण? हे अशी जी कर्व असते ना ती A1 च घ्यायची कधी पण. अशी जी कर्व असते ना अशा शेपची, डोम शेप मध्ये, तिला 1 म्हणायचं कधी पण, कारण तिच्यातून दुसरा मायनस करावा लागतो. कळलं का? जी अशी असते ती मायनस करावी लागते, वाटी सारखी मायनस करावी लागते, आणि अशी वाली प्लस राहते. म्हणजे ही पहा, याचा एरिया प्लस राहील आणि त्याच्यातून हा वरचा एरिया मायनस करावा लागेल, म्हणजे हा खालचा हिस्सा मायनस होईल. कळलं का? म्हणजे ते A1 कोणाला घ्यायचं आणि A2 कोणाला घ्यायचं हे कन्फ्युजनच ठेवू नका. जी कर्व अशी राहणार तिला कधी पण A1 च घ्यायचं तिचा एरिया. कळलं का? आणि जी अशी राहील तिला कधी पण A2 च घ्यायचं आणि A1 मायनस A2 च करायचं, तुम्हाला तो मधला एरिया भेटणार. हे कळलं का? एवढं बेसिक काय लगेच झालं, टेन्शन नाही. मग आता मी काय करतो, मला प्रश्न असा आहे की मी तुम्हाला मागे सांगितलं पहा, ह्या A1 चा जर एरिया करायचं म्हटलं तर काय भेटणार? इंटिग्रेशन ऑफ लिमिट लागेल ना, इथं हा 0 to 0 राहील, काही प्रश्न नाहीये, म्हणजे x ऍक्सिस 0 आहे. बरोबर? पण हे माहिती का तुम्हाला? हा पॉइंट माहिती का? तो पॉइंट माहिती का? तो पॉइंट नाही. मग काय करावं लागेल? करावं लागेल, कारण तो पॉइंट भेटल्याशिवाय आपण लिमिट भेटेल का? 0 to आपण समजायला a म्हणून घेऊ, 0 to a. कळलं का? हे 0 to a हे जी लाइन ऑफ x है ना, dx, आणि a2 म्हणजे काय? 0 to a किती x? लाइन ऑफ नाही, हा लाइन इकडे घ्यावा लागेल. सो x²/9 dx. कळलं का? y ची व्हॅल्यू काढायची कधी पण, काय भेटते y ची व्हॅल्यू इथून? y x²/9 तीच व्हॅल्यू टाकायची तिथं. समजलं का? दोघांना y ची व्हॅल्यू, इथं ऑलरेडी y ची व्हॅल्यू होती 9 of x डायरेक्ट टाकली, इथं डायरेक्ट y ची व्हॅल्यू इथं भेटत नव्हती, ती काढून घेतली आणि मग टाकली. मग याच्यामध्ये प्रॉब्लेम कोण आहे? मेन हे सगळं निघायला प्रॉब्लेम कोण आहे? ए माहिती का तुम्हाला? कसं करणार मग? समजतंय ना? हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला लागेल. ए ची व्हॅल्यू तुम्हाला काढायला लागेल. आता ए साठी थोडंसं बेसिक लागतं. दोन लाईन जर एकमेकाला इंटरसेक्ट करतात, बरोबर, तर तुम्हाला इक्वेशन जेव्हा 10th मध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल, पहिला नंबर का सेकंड नंबर काहीतरी चॅप्टर असेल, त्या चॅप्टर मध्ये तुम्हाला असं होतं पहा, ax म्हणजे असं काहीतरी इक्वेशन असायचे 2x + 3y + 4 = 0, आणि दुसरं इक्वेशन असायचं काहीतरी समजा ax + y
-3 इज इक्वल टू 0 अशा टाइपच्या दोन लाईन असायच्या. आणि तुम्हाला ग्राफिकल मेथड म्हणून एक टॉपिक होता त्याच्यामध्ये, आणि तुम्हाला सांगायचे की दोन लाईन्स आहे त्यांना ग्राफिकल मेथडनी सॉल्व करा, बरोबर. तर ते तुम्ही याच्यासाठी करायचे असं म्हणणं माझं. ओके, आता ते जे तुम्ही करायचं ना तेव्हा त्याचं ऍप्लिकेशन असं आहे की तुम्ही काय करायचे, आठवा नीट प्रोसिजर. ही लाईन घ्यायची आणि याला प्लॉट करायचे ग्राफवर, ते टेबल काढून. मग लाईन प्लॉट झाल्यानंतर त्या जिथे इंटरसेक्ट करतील त्या इंटरसेक्शनचे तुम्ही एक्स आणि वाय ऍक्सिस मध्ये कोऑर्डिनेट शोधायचे कुठे ते, आणि त्याला तुम्ही म्हणायचे एक्स आणि वाय. आठवलं का? एक्स आणि वाय. हा, हे एक्स आणि वाय चे मिनिंग काय असतं माहिती का? हे या दोन इक्वेशनचं सोल्युशन म्हणजे याचा अर्थ असतो हा जो पॉइंट आहे हा या लाईनवर पण असणार आणि या लाईनवर पण असणार, त्याला त्याचं सोल्युशन म्हणतात. कारण तो एकच पॉइंट असा की तो इंटरसेक्ट होतो दोघांवरती एकच असतो. बाकी ठिकाणी दोघं लाईनवरती सारखा पॉइंट येईल का? एकच आहे ना, युनिक पॉइंट आहे. तो या पॉइंट मध्ये त्याचं सोल्युशन असतं. कळलं का? त्याच्या कोऑर्डिनेट्स मध्ये सेम कॉन्सेप्ट सर्व शेपसाठी यूज होतो. पॅराबोला पण हायपरबोला पण सगळ्याच सर्कल मध्ये सगळं. जर ते दोन एका पॉइंट मध्ये इंटरसेक्ट होत असतील कुठलेही दोन शेप, तर त्यांचे इक्वेशन सॉल्व्ह केल्यानंतर तुम्हाला त्या पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मिळतात. नाही समजलं? या ठिकाणी तुम्ही बघा, हा जो ए पॉइंट आहे हा इथं असेल ना, असा हे एक्स ऍक्सिस रीडिंग इथे येईल ना, हे रीडिंग येईल की नाही असं. हा, आता हे जर आपल्याला भेटले तर हे पण मिळेल ना अल्टिमेटली. हे एवढंच नसतं इथं. कळलं का? हा पॉइंटचे मी काढू का रीडिंग? मला काढता येईल का? कारण हे इक्वेशन याचं हे आहे आणि याचं इक्वेशन हे आहे. या दोन पॅराबोला एकमेकाला इंटरसेक्ट करतात या पॉइंट मध्ये. म्हणजे या पॅराबोलाला जर मी सॉल्व्ह केलं तर मला त्यांचा इंटरसेक्शन पॉइंट भेटेल की नाही, आणि तो इंटरसेक्शन पॉइंट म्हणजे त्याचं सोल्युशन असतं. कळलं का? हे कळलं? सो याला दोन सोल्युशन भेटतात, एक इथं भेटतं आणि एक इथं भेटतं, कारण दोन इंटरसेक्शन पॉइंट आहे. कारण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पण दोन सोल्युशन असतात. तुम्ही दाखवा नीट एक्सच्या दोन व्हॅल्यू यायच्या क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं असेल तर, कारण दोन वेळेस इंटरसेक्शन होतं. कारण ते दोन पॅराबोलाचं इक्वेशन आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणाचं इक्वेशन असतं? पॅराबोलाचं इक्वेशन आहे. म्हणून दोन वेळेस सोल्युशन भेटतं. शिकलेले तुम्ही जाऊ पर्यंत सगळे. आता ते ऍप्लिकेशन सांगतोय कसं आहे. ओके, मग मी काय करणार, मला आता हा पॉइंट काढायचा असेल तर मी काय करेल, या दोन्ही इक्वेशनला सॉल्व्ह करेल. कसं सॉल्व्ह करणार? पहिले इक्वेशन घ्या, त्याच्यामध्ये दुसऱ्याची व्हॅल्यू टाका, सॉल्व्ह करा. आपल्याला x इंटरसेप्ट पाहिजे की नाही, मग आपण ही व्हॅल्यू पण x मध्ये टाकू. म्हणजे काय करू, हा y² = 9 आहे. कळलं का? मी काय करतो, या y ची व्हॅल्यू टाकून देतो. पण या इक्वेशनवर y ची व्हॅल्यू काढून या इक्वेशनवर टाकतो. सबस्टिट्यूशन मेथडने सॉल्व्ह करायचे तुम्ही. मग पहिले इक्वेशन आणि दुसरे इक्वेशन, पहिले इक्वेशनवर y ची व्हॅल्यू काढली, दुसऱ्या इक्वेशनवर टाकली. मग काय मिळणार, ही व्हॅल्यू मिळून टाकली तर x² upon 9 चा होल ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 9 कळलं का हे? मग काय मिळणार, x⁴ डिवाइडेड बाय 9 इज इक्वल टू 9 चा स्क्वेअर 81 into 9x. कळलं का हे? हां, आता थोडं याला सिम्प्लिफाय करून घ्या, इकडे घेऊन जा. ओके, याच्याने तुम्हाला एक क्वाड्रॅटिक इक्वेशन भेटणार. तुम्ही याला इकडे घेऊन या, म्हणजे ते कॉमन निघून. ओके, सो 81 इकडे घेऊन या, म्हणजे काय मिळेल हे x⁴ इज इक्वल टू 81 into 9 होईल. किती होणार? 81 into 9 729 होणार. ओके, 729 हे कळलं का? हां हां, आता हे इकडे घेऊन या, म्हणजे काय म्हणजे x⁴ - 729x इज इक्वल टू 0. कळलं का हे? हां, अशा टाइपची इक्वेशन तुम्ही कशी सॉल्व्ह करता? क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे तुम्ही आठवा, जर तुम्हाला दोघं x च्या टर्म जर भेटल्या तर तुम्ही काय करायचे, तर कॉमन काढायचे. 3 टर्म असतात नॉर्मली, है ना, ax² + bx + c. पण c ची टर्म आहे का इथं? पण c ची टर्म जर नसेल तर फक्त x कॉमन काढायचा, आपला आन्सर येईल. म्हणजे याच्यातनं काय कॉमन निघेल, x कॉमन निघेल. मध्ये काय होणार, x³ - 729 इज इक्वल टू 0. कळलं का हे? x कॉमन निघाला ना, 4 चा 3 होईल, x ने होईल 729 होईल. याचा फायदा काय, आता या दोघांचा प्रॉडक्ट जर 0 आहे म्हणजे याचा मिनिंग काय असतं,
आयदर एक झिरो असला पाहिजे ना तर ही टर्म झिरो असली पाहिजे, तेव्हा तर प्रोडक्ट झिरो येईल. दोघांचा प्रोडक्ट कधी झिरो येऊ शकतो, आयदर ही टर्म झिरो असेल किंवा मग एक झिरो असेल. झिरोनी मल्टिप्लाय केल्याशिवाय तर झिरो येईल का, नाही, संबंधच उठत नाही. मग आपण दोन्ही केसेस कन्सिडर करतो. एकदा आपण पकडतो नेट x = 0 किंवा r मध्ये असू शकतं की हे टर्म पण झिरो असू शकते, बरोबर की नाही. असं तुम्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनला करायचे. याचं जेव्हा यायचं तेव्हा तुम्ही बघायचे एकदा हा झिरो आणि एकदा हा झिरो. त्याचं कारण होतं ते तुम्हाला कळालं असेल की कारण, ते कारण सांगतो मी तुम्हाला. त्याचं कारण असं आहे की दोघांचा प्रोडक्ट हा झिरो तेव्हाच असू शकतो जेव्हा दोघांपैकी एक झिरो असेल. आयदर हा झिरो असू शकतो किंवा हा झिरो असू शकतो, म्हणून मी दोघांना r मध्ये लिहितो. आता कळालं का त्याचं कारण, तसं का घ्यायचे तुम्ही. पुढे पहा, मग x ची व्हॅल्यू 0 ही कन्फर्म झाली. याच्यात x ची व्हॅल्यू काढा. आता हे x³ = 729 म्हणजे, आणि याचा क्यूब रूट घ्यावा लागेल बोथ साइडला. म्हणजे इकडचं x चं क्यूब रूट आणि हे क्यूब निघून जाईल. तर x = 729 हा कोणाचा क्यूब आहे, 9 चा, बरोबर ना. सो x ची व्हॅल्यू एकदा 9 भेटेल, बरोबर आहे. तर तुम्ही नीट बघा, एकदा x ची व्हॅल्यू 0 आणि एकदा 9 आली. या ठिकाणी पण इंटरसेक्शन आहे आणि या ठिकाणी पण इंटरसेक्शन आहे. या ठिकाणी ओरिजिनचं आहे ना, मग हे 0 व्हॅल्यू याची असेल आणि 9 व्हॅल्यू नाही कळलं, नाही कळलं. हां, सो हे व्हॅल्यू इथं 9 आलेली, मग ही इथं 9 आहे म्हणजे हा 9 आहे, कळलं का. आणि हा 0 म्हणजे x 0 to 9 असं येते. एका ठिकाणी 0 आहे, एका ठिकाणी 9. दोन इंटरसेक्शन पॉइंट असतात. खालचा तो 0 असणार ना, बघ वरचा नाही असणार, कळलं का. हे आता सॉल्व करायचं. आता तुमच्याकडे इझी पार्ट आहे. मग ही व्हॅल्यू घ्यायची, इथं 9 टाकायचं, a च्या जागी काय टाकायचं 9 टाकायचं, आणि मग आता तुम्हाला सोल्युशन करता येईल. याचे इंटिग्रेशन काढा, याचे इंटिग्रेशन काढा, याच्यात याचे इंटिग्रेशन मायनस करा आणि समजा. कळलं का. इंटिग्रेशन सॉल्व करणं महत्त्वाची गोष्ट नाही, हे मध्ये लागते, बेसिक फंडामेंटल. ओके, आता इंटिग्रेशन काढणं मोठी गोष्ट आहे का. इंटिग्रेशन ऑफ हे 9 बाहेर निघेल, हे a to 9 राहील आणि हा x चा x²/2 राहील. कळलं का, हे कळलं का. 9/0 याला टाका, हे 9 x² म्हणजे 9 चा स्क्वेअर/2 आणि हे मायनस 0 तर 0च राहील. कळलं का. याचा आन्सर काय भेटेल, 9 चा स्क्वेअर आणि हे 729 होऊन जाईल, क्यूब होऊन जाईल तो पण, बरोबर. आणि याचं काय होईल, हा 1/9 बाहेर निघेल आणि x² चं काय होईल, x³/3 चा वरती 9 आणि हे 3 1/9 आहे 0 म्हणजे 1/9 राहिलं. त्यानंतर हे 9 टाकायचे इथं, म्हणजे हा ऍक्च्युअली 9 चा क्यूब आहे, बरोबर, /3 आहे आणि ते 0 च राहणार आहे. कळतंय का. लोअर लिमिट टाकलं तरी ते 0च येईल ना, म्हणजे प्रश्नच नाही त्याचा. एक 9 ने एक 9 कॅन्सल होऊन जाईल, म्हणजे इथं होणार 81/3. कळलं का. याच्यात असं झालंय ते. आता या दोघांची मायनस करावी लागणार आहे. ओके, डायरेक्ट पण करता आला असतं छान. त्याला इथून सिम्प्लिफाय करण्यापेक्षा राहू द्या, इकडे मायनस करायची ना. 1/9 जाऊ द्या, इकडे हे आन्सर तेच येणार आहे 729/3, बरोबर ना. ते कॉमन निघेल ना मग बाहेर, नाही कळलं का. सो काय करणार आहे मी, a1 - a2 करणार आहे. कुठे a1 हा, a2 हा, यांची मायनस करायची. रफ करू का आपण आता इकडचा. काय होणार बघा, हे तुमचं a1 - a2 केल्याशिवाय तुम्हाला हा मधला एरिया मिळणार नाही. ठीक आहे. so a1 किती आला तुमचा 729/2 मायनस हा किती आहे 1/9 3 जा 27 आणि हे 729 आहे. कळलं का. याला डिवाइड बाय 2 करून टाका, तर इथं पण 2 मल्टिप्लाय होते. समजलं का. तो 2 कॉमन निघाला, नाही समजलं. कसं आहे, काहीतरी कॉमन निघेल तरच सोपं होईल ना ते. इथं 1 आहे, याला डिवाइड बाय 2 आहे ना, ह्या 2 देऊन टाकतो, वरती पण 2 देतो, म्हणजे 7/29/2 डायरेक्ट कॉमन निघून जाईल. कळलं का. म्हणजे काय भेटेल 729/2 डायरेक्ट कॉमन, मध्ये उरणार फक्त इथं 1 - 2/27 असं राहील. त्याला थोडं सिम्प्लिफाय करा.
रूट ऑफ 9 झाली आली आपल्याकडे मिस्टेक मी y ची व्हॅल्यू टाकायची होती x ची टाकायची इकडे असणार इथे थोडी मिस्टेक झाली ते मिस्टेक अशासाठी झाली की ही y स्क्वेअर ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आपण ते काय पाहिजे y ची पाहिजे ना फक्त सांगितलं मी फक्त y ची व्हॅल्यू टाकायची आपण काय टाकला y स्क्वेअर बरोबर झाले ना मग ही स्क्वेअर रूट असले पाहिजे समजलं का हां काय करणार फक्त y ची व्हॅल्यू टाकायची हे दिसलं नाही मला इथं बरोबर झाले जे परत रफ करायला लागले सगळं त्याचं ठीक आहे त्याचं ओके हे y ची व्हॅल्यू काढली नाही मिळणार त्याचा काही प्रश्न नाहीये प्रश्न याचा होता हे स्क्वेअर रूटचे इंटिग्रेशन कसं निघतं रूट ऑफ 9 बाहेर बरोबर ना आणि इंटिग्रेशन ऑफ 0 to 9 आणि हे रूट ऑफ x इंटिग्रेशन 1/2 x raised to 1/2 असतं ते म्हणजे काय 3/2 by 3/2 कळलं का रूट ऑफ 9 इंटिग्रेशन ऑफ हे सॉल्व करून टाकतो मी आता हे x raised to 3/2 by 3/2 असं येणार आणि हे 9 आणि हे 0 मग एकदा रूट ऑफ 9 जर टाकलं मी तर इथं भेटणार x raised to म्हणजे 9 raised to 3/2 by 3/2 हे रेसिप्रोकल घेऊन टाकू वेगळे मग हे काय म्हणजे इथं हा 2 वरती येईल हा 3 खाली येईल कळलं का 2 वरती येतो मग काय होईल हे 3/2 म्हणजे काय असतं कळतं का तुम्हाला हे 1/2 into 3 येते 3/2 1/2 into 3 ना 1/2 म्हणजे काय स्क्वेअर रूट असतं ना म्हणजे याला असं लिहिलं तर 9 रूट ऑफ 9 चा क्यूब चालेल का हा खालचा 2 म्हणजे तेवढ्या नंबरचं रूट असतं आणि हे वरचे 3 म्हणजे तेवढे पॉवर असते म्हणजे हे स्क्वेअर रूट आणि त्याची 3 पॉवर असं त्याचा अर्थ आहे कळलं का मग काय होईल 3 चा क्यूब हे होणार इथं 2/3 आणि हे इथं पण 3 होणार याचे 3 कॅन्सल होऊन जाईल रूट ऑफ 9 चा 3 आणि हे पण 3 होणार हा 3 चा क्यूब होऊन जाईल सो 2 into 3 चा क्यूब सो 2 into 27 असा आन्सर मिळेल ते चालेल का त्याचं 54 कळलं का हे 54 आहे ना आणि मग याचा आन्सर जे इकडचं आलंय त्याचं ते 27 आलेलं असेल आपलं 27 तर आलं नाही इथं 81 आहे ना है ना 27 हां बरोबर 27 करेक्ट आहे का हो सो हे आले 27 मग याच्यात ने मायनस करा मग ते इझी होईल 54 minus 27 काय असेल 77 स्क्वेअर कळलं का हे लेवल वाढेल इंटिग्रेशनची लेवल छोटी आहे बाकीचं पापड पसारा वाढला इंटिग्रेशनची लेवल सोपी असते ठीक फक्त आता वाटतं काय कर्वेचरचं ऍप्लिकेशन याचा एरिया काढायचा कसा याचे पॉइंट्स भेटत नाही तुम्हाला ते पॉइंट्स कसे शोधायचे सर्वात जास्त बेसिक मेथड आहे त्याची की ज्या दोन कर्वेचर इकडे लक्ष द्या रे या दोन ज्या कर्वेचर आहेत ना या दोघांच्या पॉइंटवर इंटरसेक्ट करतात ना त्याच पॉइंट पासून तो पॉइंट निघत असतो कधी पण या दोघांना सॉल्व्ह केलं ना तर आपल्याला तो पॉइंट मिळतो कधी पण जास्त वेळेस असंच होणार त्या दोघांना तुम्ही सॉल्व्ह करायचा पॉइंट मिळेल सॉल्व्ह करण्याची खूप सोपी मेथड आहे याची व्हॅल्यू एकाची व्हॅल्यू काढून याच्यात टाका त्याचं सोल्युशन काढा त्याचं भेटेल कळलं का असा हा प्रकार असतो किती वेळ आहे ठीक आहे